हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 14. मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनः अनित्यः तान् तितिक्ष्व भारत. कुंतीनंदना, इंद्रियम आणि विषय यांच्या संयोगामुळे निर्माण होणारी सुख आणि दुःख ही केवळ शीत आणि उष्ण यांच्याप्रमाणे येणारी आणि जाणारी, म्हणजेच उत्पन्न होणारी आणि नाश पावणारी अशी अनित्य आहेत. भरतवंशिया, ती तू सहन कर. मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय. येथे भगवंत श्री अर्जुनाला मुद्दामहूनच कौन्तेय असं म्हणत आहेत. याद्वारे कुंतीने आपल्या पुत्रांना शत्रूला नष्ट करा असा जो निरोप भगवंत श्रींबरोबर पाठवलेला आहे त्याची भगवंत श्री अर्जुनाला आठवण करून देऊ इच्छितात. यानंतर त्यांनी देह, इंद्रिय यांचा विषयांशी होणारा संयोग आणि त्याचा परिणाम याबद्दल त्रिकालाबाधित सिद्धांत सांगितला आहे. तो आजही आपल्याला लागू असून उपयुक्तही आहे. गीता ही मानवाला कोणत्या काळी मार्गदर्शक आहे याची आपल्याला यावरून प्रचिती येते. मात्रा स्पर्शा असा शब्द वापरला आहे. मात्रा याचा अर्थ माप. एखादी वस्तू एका विशिष्ट मापात मोजली की आपल्याला ती वस्तू किती आहे ते समजते. एखाद्या वस्तूचे वजन किती आहे हे त्या वस्तूला किलो हे माप लावले की समजते. किंवा एखादा मुलगा हुशार आहे का हे त्याची हुशार मुलाचे माप लावून तुलना केली की समजते. याचा अर्थ माप म्हणजे वस्तूचे ज्ञान देणारे साधन. म्हणजेच येथे आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, देहादी इंद्रिय या देहादी इंद्रियांच्यामुळेच आपल्याला वस्तूचे ज्ञान होते. ही ज्ञान प्राप्त करून देणारी साधनं आहेत. स्पर्शा म्हणजे या देहादी इंद्रियांशी विषय वस्तूचा होणारा संयोग. या संयोगामुळेच वस्तूचे ज्ञान प्राप्त होते. आपल्या डोळ्यांना वस्तू दिसते. येथे दिसणे हा डोळा आणि ती वस्तू यांचा स्पर्श असतो. कानांनी आवाज ऐकायला येतो. येथे ऐकणे हा कान आणि आवाज यांचा स्पर्श असतो. याचा अर्थ देहादी इंद्रियांचा विषय वस्तूशी संबंध येतो, संयोग होतो आणि आपल्याला त्या वस्तूचे ज्ञान मिळते. यावरून काही महत्त्वाचे निष्कर्ष आपोआपच निघतात. जर देहादी इंद्रियांचा विषय वस्तूशी संयोग झाला नाही तर ज्ञानप्राप्ती होणार नाही. प्राप्त होणारे ज्ञान हे या देहादी इंद्रियांच्या स्वभावावर अवलंबून आहे. ही इंद्रिय जर चूक करतील तर आपल्याला चुकीचं ज्ञान प्राप्त होईल. याचा अर्थ देहादी इंद्रियांद्वारा पूर्ण शुद्ध ज्ञान मिळेलच असं नाही. किंबहुना देहादी इंद्रिय ही भोगात अडकलेली असल्यामुळे त्यांचे मार्फत पूर्ण शुद्ध ज्ञान मिळणारच नाही. शुद्ध ज्ञान मिळण्यासाठी इतर मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे आवश्यक आहे. आत्म्या इतकं दुसरं काहीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणून विषयवस्तूचे ज्ञान देहादी इंद्रियांमार्फत न मिळता ते आधेमध्ये कसलाही अडथळा न येता सरळ आत्म्यालाच मिळावे. तेच ज्ञान पूर्ण शुद्ध असू शकेल. मात्रा स्पर्शामुळे काय ज्ञान मिळते ते पुढे सांगितले आहे. ते या 6 निष्कर्षांशी पडताळून पाहिले की त्याची शुद्धता समजून येईल. तू याचा अर्थ केवळ. या मात्रा स्पर्शामुळे जे घडतं त्याला केवळ म्हणजे निव्वळ हे विशेषण आहे. याचा अर्थ मात्रा स्पर्शामुळे जे ज्ञान मिळतं ते केवळ विषयाशी इंद्रियांच्या आलेल्या संयोगांमुळे मिळते. शीतोष्ण सुख दुःखदाः. या मात्रा स्पर्शामुळे सुखदुःख निर्माण होतात. रखरखत्या उन्हामधून भटकणाऱ्याला एकाएकी हिरव्या झाडांनी, लता पल्लवींनी भरलेला डोंगर दिसला तर ते दृश्य त्याला सुखकारक वाटेल. अशावेळी तेथील झाडाखाली बसल्यावर मिळणारा थंड वारा त्याला सुख देईल. अशातच तेथे त्याला झऱ्याचे थंड पाणी मिळाले तर त्याच्या सुखाला
सीमाच राहणार नाही. याचं कारण म्हणजे त्याच्या इंद्रियांचा त्या दृश्याशी झालेला संयोग आणि त्यावेळी असलेली इंद्रियांची मागणी. आता हेच उदाहरण पुढे चालू ठेवूया. या अशा रानात त्याला एकट्याला रात्र काढावी लागली तर तीच झाडं, लतापल्लवी, त्यांचा थंड वारा त्याला भीतीदायक वाटू लागेल आणि नकोसा होईल. भीतीने त्याची बोबडी वळेल आणि तहान लागली तरी तो पाणी पिऊ शकणार नाही. हे त्याला दुःखदायक होईल. याचा अर्थ दृश्य एकच असलं तरी इंद्रियांच्या मागणीप्रमाणे या एकाच दृश्यातून प्रथम सुख आणि मग दुःख निर्माण होते. एकाच दृश्यापासून एका व्यक्तीला सुख मिळाले म्हणून दुसऱ्या व्यक्तीला सुख मिळेलच असे नाही. एखाद वेळेस एकाच दृश्यामधून एकाला सुख आणि दुसऱ्याला दुःख मिळू शकेल. याचा अर्थ सुख-दुःख वस्तू देत नाहीत, इंद्रिय ते निर्माण करतात. भाग 1 मध्ये आपण जे निष्कर्ष पाहिले ते येथे पडताळून पाहता हे स्पष्ट होते की हे शुद्ध ज्ञान नाही, हे मिथ्या फसवे ज्ञान आहे. म्हणून असे ज्ञान ग्रहण करण्यास योग्य नाही. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की हे सुख-दुःख शीत उष्ण याप्रमाणे असते. शीत उष्ण कसे असते ते पुढे सांगितले आहे. आगमापायिनः अनित्यः. शीत उष्ण हे आगमापायीन म्हणजे येणारे आणि जाणारे आहे, म्हणजेच ते अनित्य म्हणजे टिकाऊ नाही. सुखदुःख हे शाश्वत नाही, बदलणारे आहे, इंद्रियांच्या मागणीप्रमाणे बदलणारे आहे. यास्तव ते शुद्ध नाही. थंडीमध्ये गारठवून टाकणारे पाणी उन्हाळ्यात आल्हाददायक वाटते. लहानपणी सुख देणारी माता लग्न झाल्यावर दुःख देऊ लागते. प्रसंग तोच आहे, वस्तुविषय तोच आहे, परंतु भोगापवर्गता असलेल्या इंद्रियांचा संयोग शुद्ध ज्ञान न देता त्यांच्या सोयीने ज्ञानप्राप्ती करतात. ती सत्य नसते. यास्तव त्यांच्यापासून निर्माण होणारी सुखदुःखही सत्य नसतात. तान तितिक्षस्व भारत. भगवंत श्री येथे अर्जुनाला भारत अशी हाक मारत आहेत. त्यांना त्याच्या थोर वंशाची आठवण करून द्यायची आहे. ते सांगत आहेत की अर्जुना, तू भारतवंशीय आहेस, एका थोर कुळातील आहेस. त्याला त्याच्या थोर कुळाची आठवण करून देऊन सुखदुःखाबाबत उपदेश करत आहेत. सुख दुःख हे मिथ्या असल्यामुळे ती तू सहन कर. त्यांची निर्मिती केवळ देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेतून झाली आहे. यास्तव त्यांचा स्वतःवर परिणाम होऊ न देता त्यांची उपेक्षा करून आपलं कर्तव्य कर. सुखापाठोपाठ दुःख आपोआप धावत हजर होतं. ते अपरिहार्य आहे. यास्तव सुखाने हुरळून न जाता त्यानंतर किंवा त्याबरोबर हमखास येणाऱ्या दुःखांना सामोरं जाण्याची, त्यांचे आनंदात रूपांतर करण्याची तयारी कर. त्यासाठी आपले कर्तव्य कर्म कर. सुखदुःख पचवून त्यांचं रूपांतर आनंदात करता आलं पाहिजे. हरिओम.